मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाणा जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई दक्षता पथकाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर खामगावजवळ सुदर्शन धाब्यावर सुरू असलेल्या LPG गॅसच्या काळाबाजाराचा भांडाफोड करण्यात आलाय. इंडियन गॅस कंपनीतून भरून आलेला टँकरचे सील तोडून अवैधरित्या रिकामा केला जात असताना मुंबईच्या पथकाने धाड टाकून या गोरखधंद्याचा पर्दाफाश केलाय. तब्बल 500 किलोमीटर अंतरावरून येऊन मुंबईच्या पथकाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत 2 गॅस टँकर, 11 सिलेंडर्स आणि गॅस ट्रान्सफर करण्याचे साहित्य असा तब्बल 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्याचे नियंत्रक शिधा वाटप तथा राज्य दक्षता पथकाचे अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांच्या आदेशाने उपनियंत्रक शिधा वाटप अंमलबजावणीचे गणेश बेल्लाडे यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय दक्षता पथकाला खामगाव अकोला रोडवरील सुदर्शन धाब्याजवळ LPG गॅसचा काळा बाजार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबईच्या विशेष पथकाने महामार्ग क्रमांक 53 वर अचानक धाड टाकली. त्यावेळी इंडियन गॅस कंपनीच्या भरलेल्या टँकरमधून सील तोडून बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम रंगेहात पकडण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांना खात्रीलायक खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचं पथक खामगाव शिवारामध्ये इथे दाखल झालं. त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली असता ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून शिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून शिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता. त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे. आरोपीचं काय नाव आहे? आरोपीचं नाव आहे रविभाई बसे म्हणून, ड्रायव्हर आहे ते. मुद्देमाल कितीचा आहे? मुद्देमाल एकूण अंदाजे 87 लाखापर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे. मुंबईच्या टीमने केलेल्या या धडक संपूर्ण कारवाईत तब्बल 87 लाख रुपये किमतीचे 2 मोठे गॅस टँकर, 11 सिलेंडर्स आणि ट्रान्सफरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा हात आहे याचा शोध घेतला जातोय. इथे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाने रेड केली आहे. तर त्यांना टँकरमधून डेड टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे. त्या अनुषंगाने मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे. पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाचे प्रमुख श्री माननीय चंद्रकांतजी डांगे साहेब यांना मिळालेल्या प्राप्त खबरीनुसार खामगाव अकोला हायवेवर हॉटेल सुदर्शन शेजारी हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना राज्य दक्षता पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेल्या आहे आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी खामगाव पोलीस आणि खामगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत आमच्या टीमची संयुक्त कारवाई सुरू आहे. काय करणार होते हे सगळे गॅस दुसऱ्याकडून? याच्यामधून एक गॅस कॅप्सूलमधून जे टँकर तुमच्या पाठीमागे दिसतोय त्या टँकरमधून छोट्या टँकरमध्ये ते टाकत होते आणि त्याच्यामधून सिलेंडरमध्ये भरून अवैधरित्या ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये काळ्या बाजारामध्ये विकत होते. काही आरोपी पसार झाले? हा, इथं साधारणतः काही आरोपी पसार झालेले आहेत. त्यांची माहिती आम्ही पोलिसांना देत आहे. काय काय मुद्देमाल ताब्यात घेतलाय आपण? साधारणतः याच्यामध्ये टँकर, काही सिलेंडर्स, 11 सिलेंडर आणि एक इथं शेजारी जो डेड टँकर आहे तो, ह्या सर्व इथं असणारा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे. ही कारवाई सहाय्यक नियंत्रक प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार, निरीक्षक रामराजे भोसले यांच्यासह मुंबई आणि स्थानिक पथकाच्या संयुक्त कल्पकतेने पार पडली. महामार्गावर सुरू असलेला हा धोकादायक आणि बेकायदेशीर गोरखधंदा रोखण्यात मुंबईच्या टीमला मोठे यश आले आहे. पण हा गोरखधंदा कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय.
ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, खामगाव, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.